ओके, तर आता आपण मागच्या लेक्चरमध्ये पूर्ण बेसिक बघितलं एखाद्या इलेक्ट्रोजेनिक सेलचं. आता आपल्याला इथं डिटेलमध्ये शिकायचे आहे डॅनियल सेल. डॅनियल सेल विच इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोजेनिक सेल, जे या इलेक्ट्रोजेनिक सेलचं एक्झाम्पल आहे. गॅल्व्हनाइक सेल म्हणू शकतात किंवा व्होल्टाइक सेल म्हणू शकतात. नाउ फर्स्ट वी हॅव टू स्टडी अबाउट इट्स अ principle of Daniell cell. It is primary and reversible electrogenic cell. Primary and reversible electrogenic cell. Now look at here. Primary means what? We generate electricity within itself. जो त्याच्यातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, मीन्स इट कॅन बी यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज सून ॲज इट इज कन्स्ट्रक्टेड. म्हणजे जेव्हा आपण ती कन्स्ट्रक्ट करूयात सेल, आपण लगेच ते इलेक्ट्रिसिटीचा सोर्स म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. आणि रिव्हर्सिबल म्हणजेच काय की व्हेन द एक्सटर्नल अपोजिंग EMF इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ सेल EMF, सो देन ॲट दॅट टाइम ऑल द सेल रिॲक्शन शुड बी रिव्हर्स्ड इन इट. त्याच्यातल्या सेल रिॲक्शन पूर्णपणे रिव्हर्स होतील. तर अशा प्रकारच्या सेलला आपण इथं रिव्हर्सिबल सेल असं म्हणतायत. तर ही डॅनियल सेल प्रायमरी पण आहे आणि रिव्हर्सिबल पण आहे. आता याचं कन्स्ट्रक्शनचा बराच पार्ट हा आत्ता आपण लेक्चर नंबर 5 मध्ये बघितलेला होता. लेक्चर नंबर 5 मध्ये याच्या कन्स्ट्रक्शनचा मॅक्झिमम पार्ट पाहिलेला होता, परंतु तिथं एक आपल्याला टिपिकल एक्झाम्पल मीनिंग कन्सेप्ट समजून घ्यायची होती. आता ॲक्च्युअल आपण डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. हे पहा, आता मी 2 वेळेस तुम्हाला त्याचे पॉईंट सांगणार, एकदा डायग्राम काढता आणि एकदा डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला याचं कन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे. ओके, फर्स्ट टाइम तुम्ही पूर्ण समजून घेणार आणि सेकंड टाइमला मग तुम्ही त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही नंतर ते नोट डाऊन करू शकतायत, कारण त्याच्या कन्स्ट्रक्शनवर पण बोर्डच्या एक्झाममध्ये क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलेला आहे आणि आपल्यासाठी ते आवश्यकच आहे. कारण एकदा आपण कन्स्ट्रक्शन व्यवस्थित लिहिण्यात आपल्याला जर सक्सेस मिळालं तर ते लक्षात पण राहण्यास मदत होईल. ओके, आता बघा कन्स्ट्रक्शनचा फर्स्ट पॉईंट मी पॉईंट वाईज बोलतोय, तुम्हाला तसं पॉईंट वाईज लिहायचं आहे. फक्त मी ते पॉईंट इथं लिहिणार नाही, मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवेल. ओके, सगळ्यात पहिला पॉईंट तो म्हणजे कोणता? इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास व्हेसल्स. लुक ॲट हिअर. Two glass vessels. One contains 1 molar zinc sulfate, ZnSO4, while other contain 1 molar copper sulfate, CuSO4 solution. ओके, हा पहिला पॉईंट लक्षात आला. इट कंटेन्स 2 ग्लास व्हेसल्स. ग्लास व्हेसल हे देखील आपण नाव लिहूया तिथं, ग्लास व्हेसल. 2 glass vessel in which one contain 1 molar zinc sulfate and another contain 1 molar copper sulfate. Okay, point number 2. In zinc sulfate solution, zinc rod is dipped. झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपल्याला कोणता रॉड डीप करायचा आहे? झिंक रॉड. अँड इन कॉपर सल्फेट सोल्युशन कॉपर रॉड इज डीप्ड. कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपल्याला काय डीप करायचे? कॉपरचा रॉड डीप करायचा. ओके, त्याच्यानंतर पुढे
हा पॉईंट नंबर सेकंड लक्षात आला, अगदी सिंपल. झिंक रॉड इज डिप्ड इन झिंक सल्फेट सोल्युशन अँड कॉपर रॉड इज डिप्ड इन कॉपर सल्फेट सोल्युशन. हा होता पॉईंट नंबर सेकंड. आता पॉईंट नंबर थर्ड. इन बिटवीन टू रॉड अ बॅटरी इज कनेक्टेड by the help of metallic wire. A battery is connected by the help of metallic wire. ह्या मेटॅलिक वायरच्या साह्याने तुम्हाला दोन रॉडच्या मध्ये एक बॅटरी कनेक्ट करायची आहे. हा होता पॉईंट नंबर थर्ड. तर पॉईंट नंबर थर्ड काय की इन बिटवीन टू रॉड अ बॅटरी इज कनेक्टेड बाय द हेल्प ऑफ मेटॅलिक वायर. त्याच्यानंतर पॉईंट नंबर फोर्थ. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू झिंक रॉड. बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल हा झिंक रॉडला कनेक्ट करतायत केलेला आहे अँड विच ॲक्ट ॲज अ ॲनोड. जो ॲनोड म्हणून ॲक्ट होतो त्याला ॲनोड म्हणतात असं नाही, तो ॲनोड म्हणून ॲक्ट होतो. कारण ॲनोड म्हणजे ज्याच्यावर ऑक्सिडेशन होतं, कारण की ऑक्सिडेशन होतं म्हणून त्याला ॲनोड म्हणायचं. ओके. तर हा जो झिंक रॉड आहे तो निगेटिव्हला जोडलाय आणि तो इथं ॲनोड म्हणून ॲक्ट होतो. बघा पॉईंट नंबर फोर्थ. झिंक रॉड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड ॲक्ट्स ॲज ॲनोड. तो इथं ॲनोड म्हणून ॲक्ट होतो. त्याच्यानंतर पुढं बोला. कॉपर रॉड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड ॲक्ट्स ॲज कॅथोड. तो इथं कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. बघा लेफ्ट साईडला हा ॲनोड आहे आणि राईट साईडला हा कॅथोड आहे. ॲनोड निगेटिव्हला जोडलाय, कॅथोड पॉझिटिव्हला जोडलाय. ॲनोडवर ऑक्सिडेशन झालंय, कॅथोडवर रिडक्शन झालंय. आता ह्या गोष्टी आपल्याकडनं कधी कधी इकडं तिकडं जाऊ शकतात. त्यासाठी एक सिंपल आयडिया आहे. बघा नेमका आयडिया काय आहे की अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे तुम्हाला अरेंज करायचे. समजा हा ॲनोड आणि हा आहे कॅथोड. आता सगळ्यात अगोदर मुद्दा हा आपल्याला हे लक्षात येत नाही की लेफ्टला कोण आहे आणि राईटला कोण आहे. तर मग तुम्ही कशावरनं काढणार? अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे. लेफ्टचा एल अगोदर का राईटचा आर अगोदर? ABCD अल्फाबेट. तर एल अगोदर म्हणजे ॲनोड हा लेफ्टला आहे आणि कॅथोड हा राईटला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे कन्फ्यूज होते की ऑक्सिडेशन कोणावर आणि रिडक्शन कोणावर. तर मग तुम्ही कसं काढणार? अल्फाबेटिकल ऑर्डर. अगोदर कोण आहे? ऑक्सिडेशन. म्हणजेच ॲनोडवर नेहमी ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडवर काय होतं? रिडक्शन होतं. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला कन्फ्युजन होत आहे की पॉझिटिव्ह कोण आणि निगेटिव्ह कोण. आता फक्त ह्या इथून पुढच्या इलेक्ट्रोजेनिकसाठी हे ॲक्ट असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्हचं इलेक्ट्रोलायटिकसाठी उलटा आहे. मग आता पॉझिटिव्ह कोण आणि निगेटिव्ह कोण? पुन्हा अल्फाबेटिकल ऑर्डर. तर निगेटिव्हचा N अगोदर आहे आणि पॉझिटिव्हचा P हा नंतर आहे. म्हणजे ॲनोड हा निगेटिव्ह टर्मिनलला आणि कॅथोड हा पॉझिटिव्ह टर्मिनलला. म्हणजे अशा ह्या अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपण आपलं कन्फ्युजन हे कमी करू शकतायत किंवा रिमूव्ह करू शकतायत. त्याच्यामुळं कोण कुठं आहे, कुणावर काय होतं, कोणत्या टर्मिनलला जोडला आहे, कोणत्या साईडला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहू शकतात. तर मग बघा आता मुद्दा नंबर 5, पॉईंट नंबर 5 तो म्हणजे कोणता? कॉपर रॉड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड ॲक्ट्स ॲज अ कॅथोड. तो इथं कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. तर हा झाला पॉईंट नंबर 5. आता त्याच्यानंतर इथपर्यंत आपण आत्ताच मगाशी टिपिकल सेलमध्ये पाहिलं होतं. आता ह्याच्यात एक नवीन पार्ट आहे. तो पार्ट का घेतला? त्याचे स्पेशल युजेस आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. पण त्याच्या अगोदर बघा एक यू शेप्ड ग्लास ट्यूब आहे. अँड यू शेप्ड ग्लास ट्यूब, यू शेप्ड ग्लास ट्यूब इज टेकन इन बिटवीन टू सॉल्ट सोल्युशन which contain saturated solution, inert electrolyte, inert chemical, saturated solution of an inert chemical that is saturated KCl, or you can take here KNO3, or you can take here NH4NO3 means ammonium nitrate. कुठचंही एखादं सॉल्ट सोल्युशन आपण इथे घेऊ शकतायत. यू कॅन टेक हिअर पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम नायट्रेट और अमोनियम नायट्रेट विच आर लिटल बी इनर्ट ॲज कम्पेअर टू अदर सॉल्ट सोल्युशन. आता हे नेमकं असे का कशामुळे घेतलेत त्याचं कारण देखील आपल्याला कळणारच आहे. सध्या आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघता येतं. अँड ॲट द एंड ऑफ दिस सॉल्ट ब्रिज देर इज अ कॉटन वूल इज टेकन टू अवॉइड द मिक्सिंग.
मिक्सिंग अवॉइड करण्यासाठी त्याच्या एंडला आपण असे कॉटन वूल म्हणजे थोडंसं कापसाचे बोळे त्या ठिकाणी लावलेले आहेत त्या उलट्या त्या यू शेप्ड ग्लास ट्यूबला. आणि हे जे सॅच्युरेटेड KCl किंवा KNO3 किंवा NH4NO3 सोल्युशन हे जे तुम्ही घेतलेलं आहे तर ते कशामध्ये घेतलेलं आहे, एका जेलमध्ये. त्या जेलला अगार अगार जेल असं म्हणतात. जेलमध्ये कशामुळं, बिकॉज दॅट सोल्युशन विल सॉलिडिफाय. जेल माहिती आहे आपल्याला, जेल म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये लिक्विड अत्यंत कमी असतो आणि सॉलिड खूप जास्त असतो. लिक्विडचं थोडंसं प्रमाण असतं परंतु सॉलिडच्या कंपॅरिझनमध्ये ते खूप कमी असतात. त्या जेलला आपण पेस्ट असं देखील म्हणतात, कोलगेट पेस्ट त्याच्यावर नाव असतं, कोलगेट जेल. म्हणजेच एखाद्या ट्यूबमध्ये जरी तुम्ही त्याला घेतलं आणि नुसतं कॉटनचं ऊल जरी लावलं तरी ते बाहेर येणार नाही. ओके, तर त्याच्यामुळे ह्या आगर आगर या प्लांट्स या वनस्पतीपासनं हे जे जेल तयार केले त्या जेलमध्ये मिक्स करून त्या KClचं सोल्युशन तुम्हाला ह्या यू शेप्ड ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. आणि या यू शेप्ड ट्यूबला आपण इथे सॉल्ट ब्रिज असं म्हणतात. This U-shaped tube is called as salt bridge because this tube forms bridge between two salt solution. ह्या दोन सॉल्ट सोल्युशनच्या मध्ये ते काय तयार करतं, ब्रिज तयार करतं. तर हा होता पॉईंट नंबर 6. म्हणजे बघा पॉईंट नंबर 6 मी पुन्हा एकदा सांगतोय. ॲट द एंड पॉईंट नंबर 6, an inverse U-shaped glass tube is dipped between two salt solution which contain saturated solution of potassium chloride or potassium nitrate or ammonium nitrate in agar agar gel. काय नेमकं याचा यूज आहे तर ते आपण आता बघणारच आहोत. तर हे एवढं कन्स्ट्रक्शन हे कशाचं झालं, या डॅनियल सेलचं. याच्यामध्ये तुम्ही 6 पॉईंट्स, महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी शिकले. तर बघा 6 पॉईंट्स कोणते, मी पुन्हा एकदा रिवाईज करतो जेणेकरून तुम्हाला हे लिहिता येतील. पॉईंट नंबर 1, इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास वेसल, दिस वन अँड दिस वन. 2 ग्लास वेसल containing 1 molar zinc sulfate solution and 1 molar copper sulfate solution. Point number 2, zinc rod is dipped in zinc sulfate solution and copper rod is dipped in copper sulfate solution. Point number 3, in between 2 rod a battery is connected by the help of metallic wire. मेटॅलिक वायरच्या साह्याने 2 रॉडच्या मध्ये एक बॅटरी आपण इथं कनेक्ट केलेली आहे. पॉईंट नंबर 4, झिंक रॉड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड ॲक्ट्स ॲज अ ॲनोड. झिंक रॉड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड ॲक्ट्स ॲज अ ॲनोड. पॉईंट नंबर 5, copper rod is connected to this copper rod is connected to positive terminal of battery and acts as a cathode. And point number 6, that is final point, an inverse U-shaped glass tube is taken between 2 salt solution containing saturated solution of KCl or KNO3 or NH4NO3 in agar agar gel. तर हे याचं कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही या व्हिडिओला पॉज करून हे कन्स्ट्रक्शन अगोदर लिहून काढू शकतायत. ओके, आता याच्यानंतर आपल्याला इथं शिकायचे दॅट इज द वर्किंग ऑफ धिस इलेक्ट्रोजेनिक सेल, दॅट मीन्स डॅनियल सेल. आता वर्किंग कॅन बी एक्सप्लेन्ड बाय द हेल्प ऑफ फॉलोइंग सेल रिॲक्शन्स. खालील सेल रिॲक्शन्सच्या साह्याने आपण याची वर्किंग या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतायत. पहा आता, ॲट ॲनोड व्हॉट हॅपन्स. ॲनोडवर नेमकं काय घडतंय. ॲट द ॲनोड दॅट मेटल झिंक loses an electron or metal zinc goes into the solution in the form of zinc ion leaving behind electron on itself. त्याच्यावर अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन तसेच शिल्लक राहतात किंवा इलेक्ट्रॉन्स असे पाठीमागे ठेवून तो झिंक रॉड सोल्युशन मध्ये जातो. लिव्हिंग बिहाइंड द इलेक्ट्रॉन्स ऑन इटसेल्फ अँड अंडरगो ऑक्सिडेशन. त्याचं होतं ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर ॲट कॅथोड
कॅथोडवर काय होणार बघा. आता मुद्दा कोणता की कॉपर सल्फेट जो सॉल्ट सोल्युशन आहे त्याच्यातल्या कॉपर आयनची टेंडन्सी आहे टू गेन एन इलेक्ट्रॉन इझिली. त्याला आपण रिडक्शन पोटेन्शियल म्हणतो. रिडक्शन पोटेन्शियल मीन्स टेंडन्सी, द एनर्जी, द पॉवर टू गेन एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेन करण्याची पॉवर ही या कॉपरची झिंकपेक्षा खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे ते कॉपर आयन त्या सॉल्ट सोल्युशन मधले इलेक्ट्रॉन्स गेन करण्याचा प्रयत्न करतात. तर झिंकने जे लूज केलेले इलेक्ट्रॉन आहेत किंवा ह्या रॉडवरचे इलेक्ट्रॉन ह्या सॉल्ट सोल्युशन मधले कॉपर आयन गेन करतात आणि त्या ठिकाणी काय फॉर्म होतं, कॉपर आयन गेन्स अन इलेक्ट्रॉन टू फॉर्म मेटल कॉपर Cu सॉलिड फॉर्म. हा झिंक सॉलिड होता पण त्याचं हे ॲक्वियस फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं, पण कॉपर हा ॲक्वियस आहे आणि त्याचं कन्व्हर्जन सॉलिड फॉर्ममध्ये होतं. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन. पण आता वेळ आलेली आहे की मगाशी आपल्याला जी अडचण आलेली होती ती अडचण म्हणजे कोणती की लगेच काही वेळानंतर ही सेल वर्किंग स्टॉप करते. पोटेन्शियल ह्याचा डायरेक्ट 0 होतं. पण आता आपण सॉल्ट ब्रिज घेण्याचं कारण तुमच्या लक्षात येईल की बघा आता भरपूर प्रमाणामध्ये इथं झिंक आयॉन झाले. सोल्युशन पूर्णपणे पॉझिटिव्हली चार्जड झालेलं आहे आणि जर ज्यावेळेस त्याचा पॉझिटिव्ह चार्ज एकदम जास्त इन्क्रीज होईल तेव्हा तिथनं रिमूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनला तो अडवतो. तो परत बोलून घेतो की सोल्युशनवर प्रचंड पॉझिटिव्ह चार्ज आलाय आणि आम्हाला तो चार्ज कमी करायचा आहे, त्यामुळे आम्हाला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. म्हणून तो इलेक्ट्रॉन लूज करायला तयार नसतो आणि त्याच्यामुळे तिथलं पोटेन्शियल हे कमी 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 होत जातं आणि शेवटी 0च होऊ शकतं. मग आता इथं काय घडणार मग या ठिकाणी ही सॉल्ट ब्रिज काय करते, याच्यामध्ये जे पोटॅशियम क्लोराईडचं सोल्युशन आहे तर त्याच्यातले निगेटिव्ह आयॉन म्हणजेच K+ आणि Cl- अशा आयॉन्स आपल्याला याच्यामध्ये फ्लो होताना बघायला मिळतील. तर मग त्याच्यातले जे निगेटिव्ह क्लोराईड आयॉन आहेत तर ते क्लोराईड आयॉन याच्यामध्ये जो पॉझिटिव्हली चार्जड झिंक आयॉन आहेत त्याला न्यूट्रलाइज करतील. त्याच्यासोबत मिक्स होऊन तर ते त्याला काय करतील, न्यूट्रलाइज. फक्त आयॉन्स, मुव्हेबल आयॉन्स हे त्याच्यामध्ये फक्त मिक्स होतील, कारण हे एकदम पॉझिटिव्ह चार्ज म्हटलं तर लगेच हा ॲब्सॉर्ब फक्त कोणाला करेल, त्याच्यातल्या निगेटिव्ह आयॉनला. आणि मग तो तिकडचे इलेक्ट्रॉन घेण्याच्या ऐवजी हे क्लोराईड आयॉन त्याला शांत करतील. म्हणजेच हे सोल्युशन काय होईल, न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट इकडे काय घडतं मला सांगा आता बघा. सो इथं काय झालं की कॉपर आयॉन त्या रॉडवर गेल्यानंतर सोल्युशनमध्ये सल्फेट आयॉन भरपूर वाढतील आणि त्यामुळं सोल्युशनवर चार्ज हा खूप जास्त निगेटिव्ह येईल. आणि जेव्हा चार्ज खूप जास्त निगेटिव्ह येईल तेव्हा ते कॉपर आयॉन तिथनं बाहेर सोडणार नाहीत आणि म्हणून मग काय होईल की त्या ठिकाणी इथं ह्याच्यातले जे पॉझिटिव्हली चार्जेड पोटॅशियम आयॉन आहेत तर ते पोटॅशियम आयॉन सल्फेट आयॉनला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतील. म्हणजे या सॉल्ट ब्रिजचं सगळ्यात मेन फंक्शन काय आहे, टू न्यूट्रलाइज टू सॉल्ट सोल्युशन. त्या दोन सॉल्ट सोल्युशनला काय करणं, न्यूट्रलाइज करणं. सो दॅट इज द मेन फंक्शन ऑफ दॅट सॉल्ट ब्रिज. ह्याचे आणखीन पण काही फंक्शन्स आहेत त्याच्याबद्दलही आपण विचार करूयात. पण इथं आपल्याला जो मगाशी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आलेला होता की त्याचं पोटेन्शियल हळूहळू नंतर डिक्रीज होईल, तर आता ते होणार नाही. कारण इथं किती जरी वेळ आपण सेल वापरली तर इथं जो येणारा पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला मिनिमाइज करण्याचं काम क्लोराईड आयॉन करतील. या सॅच्युरेटेड KCl सोल्युशन मधल्या सॉल्ट ब्रिज मधला पोटॅशियम क्लोराईड मधले क्लोराईड आयॉन आणि इकडे जे सल्फेट आयॉन आहेत त्यांची जी संख्या वाढलेली आहे तर त्या सल्फेट आयॉनला न्यूट्रलाइज करण्याचं काम इकडचे पोटॅशियम आयॉन करतील. ओके, तर हे झालं मेन फंक्शन या सॉल्ट ब्रिजचं. दुसरं फंक्शन जर सांगायचं म्हटलं तर ते म्हणजेच काय की इट फॉर्म्स द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सॉल्ट सोल्युशन. दोन सॉल्ट सोल्युशन मधला इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट तयार करतात. तिसरं जर फंक्शन सांगायचं म्हटलं तर ते म्हणजेच कोणतं की दिस सॉल्ट ब्रिज अवॉइड द मिक्सिंग ऑफ टू सॉल्ट सोल्युशन. कारण दुसरा पर्याय असा होता की ही डॅनियल सेल तुम्ही आणखीन एका वेगळ्या वेने कन्स्ट्रक्ट करू शकतायत. मध्ये फक्त एखादं पार्टिशन टाकून, पोरस पार्टिशन, त्याला डॅनियल सेल बाय पोरस पार्टिशन किंवा एक पोरस पॉट टाकून आपण डॅनियल सेल कन्स्ट्रक्ट करू शकतायत. पण त्याच्यामध्ये दोन सोल्युशन मिक्स होण्याचे चान्सेस आहेत. परंतु इथं सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने जर आपण ह्याचं कन्स्ट्रक्शन केलं तर दोन सॉल्ट सोल्युशन बिलकुल मिक्स होत नाहीत. त्याचबरोबर दिस सॉल्ट ब्रिज मिनिमम
मिनिमाइजेस द लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. ह्या आयॉन्सच्या क्राऊडमुळं या ठिकाणी काही पोटेन्शियल डेव्हलप झालं असतं, कारण इकडचे पॉझिटिव्ह आयन काही इकडं मूव्ह झाले असते किंवा इकडचे निगेटिव्ह आयन हे इकडं मूव्ह झाले असते आणि तिथं पण काही पोटेन्शियल जनरेट झालं असतं आणि त्याचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट या पोटेन्शियलवर झाला असता. कारण इकडं कसं आहे, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन लेफ्ट टू राईट असेल तर करंटची डायरेक्शन राईट टू लेफ्ट असेल आणि त्याच्यामुळं इथलं जे नेट पोटेन्शियल आहे त्याची व्हॅल्यू कमी होईल. तेवढ्या जास्त प्रमाणात कमी नसते झाली, पण काही ना काहीतरी फरक त्याच्यावर पडला असता. त्या पोटेन्शियलला आपण लिक्विड जंक्शन पोटेन्शियल म्हणतोय. तर हे पोटेन्शियल देखील अगदी मिनिमाइज करण्याचं काम ही सॉल्ट ब्रिज करते. तर अशा प्रकारे वेगवेगळे याचे फंक्शन्स आहेत. आपण पुन्हा डिटेलमध्ये ह्याच्याबद्दल स्टडी करूयात. आता आपल्याला डॅनियल सेलबद्दल बघायचे. तर तो प्रॉब्लेम इथं नील झाला. जे आयॉन्स खूप जास्त वाढल्यामुळं पोटेन्शियल हे कमी झालं असतं, पण आता ते होणार नाही. तर त्याचे कारण काय की आपण दोन्हीच्या मध्ये सॉल्ट ब्रिज घेतलेली आहे. तर अशा प्रकारे झिंक हा इलेक्ट्रॉन लूज करतो आणि सोल्युशनमधले कॉपर आयॉन इलेक्ट्रॉन गेन करतात आणि इलेक्ट्रॉन्स हे ॲनोडकडनं कॅथोडकडे मूव्ह होतात. आपण हे नेट सेल रिॲक्शनमध्ये पण दाखवू शकतात. सो वी कॅन शो इन द नेट सेल रिॲक्शन. बघा आता नेट सेल रिॲक्शन ही कधी होते, जेव्हा ॲनोडने लूज केलेले इलेक्ट्रॉन हे कॅथोडने गेन केलेल्या इलेक्ट्रॉनला इक्वल येतात. आता मग बघा दोन्हीचे ॲडिशन करा. इथं काय होईल बघा, झिंक सॉलिड प्लस Cu2 plus ion aqueous plus 2 electrons. It gives Zn2 plus 2 electron plus copper solid. आता याच्यामध्ये काय होईल, हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील आणि मग इथं काय फॉर्म होईल, झिंक सॉलिड प्लस Cu2 plus ion, it gives Zn2 plus ion plus copper solid. आणि याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणू शकता. दिस इज द रेडॉक्स रिॲक्शन अँड इन दिस सम EMF इज जनरेटेड ॲट द स्टँडर्ड कंडिशन, स्टँडर्ड सेल EMF. स्टँडर्ड सेल EMF. स्टँडर्ड कंडिशन म्हणजे नेमकं कोणती, दोन गोष्टी. एक म्हणजे टेम्परेचर, रूम टेम्परेचर पाहिजे 25 डिग्री सेल्सिअस आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे कोणती की सॉल्ट सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एक्झॅक्टली 1 मोलार पाहिजे. तर त्याला आपण स्टँडर्ड कंडिशन बोलतायत. तर स्टँडर्ड कंडिशनमध्ये या डिव्हाइसमध्ये जनरेट होणाऱ्या EMFची व्हॅल्यू ही किती येते, 1.10 व्होल्ट. एवढा EMF या ठिकाणी जनरेट होतो. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पोटेन्शियलचं समेशन. म्हणजे अप्रॉक्सिमेटली इथं जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल डेव्हलप होतं तर त्याची व्हॅल्यू आहे 0.76 आणि इथं जे रिडक्शन पोटेन्शियल डेव्हलप होतं त्याची व्हॅल्यू आहे 0.34 आणि जेव्हा तुम्ही दोन्हीचं समेशन करतायत तर तेव्हा त्याची व्हॅल्यू येते 1.10 व्होल्ट. एवढ्या प्रमाणामध्ये इथे EMF हा काय होतो, जनरेट होतो इन दिस डॅनियल सेल. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या डॅनियल सेलबद्दल डिटेल स्टडी करू शकतायत. आता ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे ह्या सेलचं रिप्रेझेंटेशन. How to represent any galvanic cell or any electrogenic cell or electrochemical cell. ते रिप्रेझेंट करण्यासाठी बरेच काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत. तर अगोदर आपण ते साइन कन्व्हेन्शन्स बघूयात आणि त्याच्यानंतर मग ह्या सेलला रिप्रेझेंट करूयात. मग त्याचं रिप्रेझेंटेशन पाहिल्यानंतर आपण पुन्हा सॉल्ट ब्रिजची सेपरेट स्टडी देखील करणार आहोत. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये काही कन्क्लुजन पण आपल्याला बघायला मिळतात या डॅनियल सेलमध्ये. या डॅनियल सेलमध्ये 4 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट ती म्हणजेच काय, ॲज द सेल कॅन बी युज्ड फॉर लॉंगर टाइम. जसं तुम्ही हे या सेलचा जास्तीत जास्त वेळ वापर कराल तर तेव्हा तुम्हाला 4 गोष्टी बघायला मिळतील. पहिली गोष्ट म्हणजेच काय, द साईज ऑफ द झिंक रॉड डिक्रीजेस. म्हणजेच ड्युरिंग यूज ऑफ डॅनियल सेल or during working of Daniel cell. First पहिली गोष्ट, साइज ऑफ झिंक रॉड डिक्रीजेस. त्याच्या उलट काय, साइज ऑफ कॉपर रॉड इन्क्रीजेस.
कारण काय होणार, कॉपर आयॉन त्या रॉडवर जाणार, इलेक्ट्रॉन गेन करणार आणि मेटल कॉपर तयार होणार, तो त्याच्यावर डिपॉझिट होईल आणि समजा आता हा कॉपर रॉड त्याच्यावर एक एक कण जर असा जमा व्हायला लागला तर त्याची साईज काय होत जाणार, वाढत जाणार. म्हणजेच साईज ऑफ कॉपर रॉड इन्क्रीजेस. कॉपर रॉड, साईज ऑफ कॉपर रॉड इन्क्रीजेस. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे कोणती, की सोल्युशनमध्ये झिंक आयॉन येत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होणार. अगोदर जेवढं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही घेतलंय त्याच्यापेक्षा आणखीन बऱ्याच प्रमाणामध्ये झिंक आयॉन सोल्युशनमध्ये येत आहेत. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतायत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयॉन इन्क्रीजेस. आणि त्याच्या उलट इकडे घडणार, इकडच्या सेल डिव्हाइसमध्ये, ते म्हणजेच काय, की कॉपर आयॉन सोल्युशनमधले रॉडवर चाललेत. म्हणजे सोल्युशनमधले कॉपर आयॉन काय होणार, ऑफकोर्स कमी होणार. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर आयॉन डिक्रीजेस. ह्या चार गोष्टी इथं आपल्याला बघायला मिळतात. मग आता ह्याच्यावरून तुम्ही आणखीन एक पॉईंट सांगू शकताय, तो म्हणजेच काय, की तुम्हाला हे जे डिव्हाइस आहे ते खूप जास्त वेळ वापरायचे. टू इन्क्रीज द एज ऑफ दॅट डॅनियल सेल, लाईफ स्पॅन ऑफ दॅट डॅनियल सेल. सो व्हॉट वी हॅव टू डू हिअर, आपल्याला नेमकं इथं काय करावं लागेल, ह्याच्या अपोजिट गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट ती म्हणजे कोणती, की झिंक रॉडची साईज जास्त घ्यायची. साईज झिंक रॉडची जास्त आणि कॉपर रॉडची कमी. म्हणजे काय होईल, जसं तुम्ही ह्याचा वापर कराल तसं झिंकची साईज कमी होत जाणार. मग त्याची साईज तुम्ही जेवढी जास्त घ्याल तेवढा जास्त काळ तुम्हाला डॅनियल सेल वापरता येईल. म्हणजे ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट पॉईंट्स तुम्हाला इथं सांगावे लागतील. ते म्हणजेच कोणते, की द साईज ऑफ झिंक रॉड मे बी टेकन इन द मोर साईज, द साईज ऑफ कॉपर रॉड शुड बी टेकन इन द स्मॉलर साईज. झिंक रॉड मोठ्या साईजमध्ये घ्यायचा, कॉपर रॉड स्मॉलर साईजमध्ये घ्यायचा. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशनबद्दल तुम्ही तर काय सांगणार, की कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयॉन, झिंक सल्फेटचं सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमीत कमी घ्यायचं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती जरी वाढलं तर एकदम एक्सिड होणार नाही. आणि कॉपर आयॉनचं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कॉपर सल्फेटच्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मात्र आपण कसं घेणार, जास्त घेणार. कारण ते तुम्ही एकदम जास्त घेतलं तर काय होत जाईल, कालांतराने ते कमी कमी होत जाईल. तर म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नीटमध्ये पण याच्यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे, की टू इन्क्रीज द एज ऑफ द डॅनियल सेल व्हॉट वी हॅव टू डू हिअर. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, तर ह्या चार गोष्टी अपोजिट, जिथं डिक्रीज आहे तिथं तुम्हाला मोर साईजमध्ये घ्यावं लागेल, जिथं इन्क्रीज आहे तिथं तुम्हाला लेस एक्सटेंटमध्ये त्याची क्वांटिटी घ्यावी लागेल. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता इथं दोन गोष्टी आणखी इनकम्प्लीट आहेत. त्या म्हणजेच काय, की या सेलचं रिप्रेझेंटेशन, हाऊ टू रिप्रेझेंट एनी इलेक्ट्रोजेनिक सेल. तर ते आपल्याला अगोदर त्याचे साइन कन्व्हेन्शन शिकावे लागतील. मग आपण डॅनियल सेल रिप्रेझेंट करणार आहोत. त्याच्यानंतर मग लीड ॲक्युम्युलेटर सेल, ड्राय सेल वगैरे त्याचं रिप्रेझेंटेशन आपण मनाने तयार करू शकतोय. पण त्यासाठी आपल्याला साइन कन्व्हेन्शन शिकावे लागतील आणि या सॉल्ट ब्रिजचे फंक्शन्स आपल्याला थोडेसे डिटेलमध्ये शिकायचे आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर आता इथं मात्र सगळ्यात मेन वर्क तुम्हाला कोणतं आहे, ते म्हणजेच काय, की या डॅनियल सेलची डायग्राम व्यवस्थित काढून ड्रॉ करून तुम्हाला त्याचे कन्स्ट्रक्शनचे ते 6 पॉईंट्स लिहायचे. तर ते 6 पॉईंट्स जर तुम्हाला तयार नाही करता आले तर तुम्ही ते कन्स्ट्रक्शनचे जे पॉईंट मी तुम्हाला सांगितले ते 1-2 वेळेस तुम्ही ऐका, बघा आणि व्यवस्थित तुम्हाला ते पॉईंट लिहून काढायचे आहेत. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साइन कन्व्हेन्शन यूज्ड टू रिप्रेझेंट इलेक्ट्रोजेनिक सेल अँड देन आफ्टर वी हॅव टू स्टडी अबाउट दी functions of salt bridge. Okay.